नमस्कार सगळ्यांना. छोटा ग्रुप आहे. आज काय आउटलाईननी बोला सरांनी दिली होती, पण त्याची फारशी काही गरज लागणार नाही. तरी पण मी थोडं त्याच्यावर लक्ष ठेवून बोलतो. लेह लडाख हे जेव्हा मराठीच बोलतो मी मोस्टली, मे बी फ्यू इंग्लिश वर्ड्स बट मॅक्सिमम मराठी. जेव्हा लेह लडाखचा हा प्रोग्राम मला समजला की असं सरांनी डिझाईन केला आहे, तेव्हा जायचं का नाही असं कन्फ्युजनमध्ये होतो. कारण ते बाईक बीक चित्र आणि आमचे मित्र प्रसादजी एक्सायटेड होते, असं करू तसं करू. म्हटलं सगळं ठीक आहे, वय 59 आणि हे बाईक बीक. ॲक्च्युली बाईक मी कधीच चालवली नाही. मी स्कूटरवरनं डायरेक्टली कारवर शिफ्ट झालो. म्हणजे कॉलेजला असताना स्कूटर होती माझ्याकडं, त्याच्या आधी लुना होती आणि नंतर बाईक यायच्या आधीच 90च्या आसपास आम्ही मारुती व्हॅन घेतली आणि व्हॅन चालवायला लागलो. त्याच्यानंतर मग टू व्हीलरशी फारसं काही टच राहिला नाही आणि बाईक तर कधीच चालवली नाही आयुष्यात. आणि त्यामुळे जरा घबराट होती की बाईक बीक नको. मग सरांना विचारलं कार असेल तर मी यायला तयार आहे. तर फॉर्च्युनेटली देर वेअर फ्यू ऑफ अस हू वेअर सेइंग की कार इज ओके. सो हायब्रिड मोडमध्ये, म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांना कार, अदरवाईज बाईक, असं सरांनी ग्रुप फॉर्म झाला आणि त्यांना आय स्टार्टेड. वेन आय एनरोल स्टील देर वर लॉट ऑफ डाऊट्स, कारण काही क्लॅरिटी येत नव्हती. 1-2 दिवस आधीच फक्त जेव्हा आमची प्री डिपार्चर मीटिंग झाली SILच्या ऑफिसमध्ये, त्यावेळी थोडीशी क्लॅरिटी आली की नक्की करायचं आहे काय उद्योग. तर ती सगळी क्लॅरिटी आल्यावर जरा एक्साइटमेंट अजून वाढली, कारण शिकायला नेहमीच आवडतं नवीन नवीन टूल. कारण सरांबरोबर मी गेले 7-8 वर्ष आहे, म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात छोट्या मोठ्या. मेनली मी त्यांच्याकडनं 1 वर्षाचा MBA कोर्स टाईप कोर्सच त्यांचा त्यावेळी डिझाईन होता. 1 वर्षाचा कोर्स होता. तो कोर्स मी त्यांच्याबरोबर केला होता आणि त्याचा माझ्या बिझनेसला खूप फायदा आला. साधारण 2016च्या आसपास असेल. कारण 2006 ते 2016 आमचा टर्नओव्हर 5 CR प्लस मायनस 1 CR असा कॉन्स्टंट होता. ग्राफवर जात नव्हता. बऱ्याच गोष्टी वाढवत होतो, करत होतो. कस्टमर असेल, प्रॉडक्ट असेल, एम्प्लॉईज असेल, मशीन्स असेल, पण काही उपयोग होत नव्हता. गाडी आहे तिथंच राहत होती. कळत नव्हतं काय चुकतंय, कसं चुकतंय. आणि त्यावेळी मी सरांच्या संपर्कात एका माध्यमातून आलो आणि त्यांचा हा कोर्स SILचा स्कूल ऑफ इन्स्पिरेशन लिडरशिप, त्याच्या अंडर हा कोर्स मी केला. त्याच्यानंतर पुढच्या 4 वर्षातच आमची 4 टाइम्स ग्रोथ झाली आणि 5 CR to 20 CR आम्ही अचीव केलं. आणि या सगळ्याचं डिझाईन आणि हे सगळं योगेश सर कायम मदत करत होते. त्यामुळे तो एक बॅक ऑफ द माइंड माझ्या ह्याच्यात होतं की डेफिनेटली सरांबरोबर 10 दिवस आहे म्हणजे नक्कीच काहीतरी नवीन गोष्टी, नवीन काय काय करायला मिळेल, शिकायला मिळेल. आणि ते नक्कीच झालं. ऑफकोर्स 2020 ते 25 कोरोनाचा काळ असेल किंवा आमचा एक्सपान्शन प्लॅनच्या अंडर आम्ही शिरवळला गेलो. पूर्वी कोथरूडला होती फॅक्टरी. तर ह्या सगळ्या 5 वर्षाच्या ह्याच्यात बरीच उलथापालथ झाल्यामुळे मी फारसा सरांशी तेवढा टचमध्ये नव्हतो. कधीतरी फोन, व्हॉट्सअप, दॅट्स ऑल. पण 2025ला म्हणजे ॲक्च्युली रिसेंटली वी क्रॉस 50 CR टर्नओव्हर ऑल्सो. तर त्यावेळी आणि तोपर्यंत बिफोर क्रॉसिंग दॅट टर्नओव्हर लेह लडाखचं बुकिंग पण झालं होतं. तर जेव्हा हे सगळं आमचं लेह लडाखचं अभियान झालं, सरांनी सांगितल्याप्रमाणे यस, पहिले 3-4 दिवस फिजिकल त्रास तर होताच, त्याच्यानंतर मेंटल त्रास भरपूर होता. पण ह्या सगळ्या गोष्टींचा एक एन्जॉयमेंट होती या प्रत्येक. आणि मेन म्हणजे आय वॉज इन्स्पायर्ड विथ दिस बुक कॉल्ड लाईफ मॅनिफेस्टेशन. कारण आय वॉज सेईंग की आता माझी शेवटची ओव्हर आहे, काय खेळायचं. कारण मुलगा बिझनेसमध्ये आला, ही इज ऑल्सो डुईंग वेल, वी आर डुईंग एक्सपोर्ट्स ऑल्सो व्हेरी वेल. तोच मॅक्सिमम फॅक्टरीचे ऑपरेशन सगळे हँडल करतोय. तर मग आता नक्की करायचं काय, कसं करायचं, पुढची ग्रोथ कशी करायची. 50 CRला थांबायचं तर नाही आहे. 10x ग्रोथ ऑलरेडी झाली आणि सरांच्या पुस्तकाचं नावच 10x ग्रोथ होतं. तर मी म्हटलं आता अजून 10x करायची म्हणजे अजून दमछाक होणार, अजून 7-8 वर्ष काहीतरी करायला लागणार. तर म्हटलं बघूया, जाऊया. येस, ह्याच्यामध्ये सर्वात हायलाईट पॉईंट होता तो म्हणजे शेवटचे 3 नाईट्स 4 डेजचं विपश्यना जी होती, ज्याच्यामध्ये डिजिटल डिटॉक्स म्हणू आपण, किंवा मेंटल डिटॉक्स पण होतं, फिजिकल डिटॉक्स पण होतं. काय बऱ्याच वेगवेगळ्या फेजेसमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यातनं आम्हाला सर नेत होते. आणि आमची ती जर्नी इंटरनल एक्सटर्नल दोन्ही वेजनी चालू होती. बट वी एन्जॉय. कारण काय, फर्स्ट डेपासून म्हणजे पहिल्यांदा आम्हाला अक्लमटायझेशन होतं लेहला गेल्या, आणि सेकंड डेला मग आमचं सुरू झालं.
4 बेसिक कन्सेप्ट होत्या की ही जी सरांचं पुस्तकाचं ते डिझाईन आहे ते 12x ग्रोथ व्हायला पाहिजे. 12x म्हणजे 10x ग्रोथ थ्रू 12 आस्पेक्ट्स ऑफ लाईफ. आपण काय असतं आता 5 CR to 50 CR आमची टर्नओव्हर झाली, ती लिनियर टर्नओव्हर झाली, व्हॉट एव्हर यू से. पण सर मगाशी म्हटल्याप्रमाणे काहीतरी आपण वेल्थ कमवताना हेल्थ गमावतो किंवा वेल्थ अँड हेल्थ गमावताना कुठेतरी सोशल काही गोष्टी आपण मिस करतो किंवा ह्या तिन्ही अचीव केला तर कुठेतरी फॅमिलीला गडबड होते. तर ह्या 12 आस्पेक्ट्सनी ग्रोथ झाली तर आपली सर्क्युलर ग्रोथ होते. म्हणजे नुसती लिनियर ग्रोथ नव्हता, एंटायर आपलं सिस्टीम सगळ्या अँगलनी ग्रो होते. तर ही कन्सेप्ट मला प्रचंड आवडली आणि ह्याच्यावर सगळा अभ्यास करायला मिळाला. हे 12च्या 12 आस्पेक्ट्स ज्या होत्या त्या इंडिव्हिज्युअली आम्हाला काही गोष्टी वाचायच्या होत्या. ह्याच्यात 12 चॅप्टर आहेत, या कम्प्लीट ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल फॅमिलीला 12 चॅप्टर आहेत. ते 12 चॅप्टर वाचायचे होते. त्याच्यावर काही आम्हाला एक्सरसाइज करायचा होता, कारण त्या गोष्टी लिहायच्या होत्या. ह्याच्यामध्ये वर्कबुक टाईप होतं, आम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची होती, त्यामुळे एक वर्कबुक टाईप होतं. त्यामुळे वाचायचं होतं, लिहायचं होतं, त्यानंतर ऐकायचं होतं. आम्हाला ऑडिओ बुक्स होती, दररोज 2-3 ऑडिओ बुक्स. बाईकवर असेल तरी ऑडिओ बुक्स ऐकायला लागायची आणि तुम्ही कारमध्ये असाल तरी ऑडिओ बुक्स ऐकायला लागायची. आणि संध्याकाळी त्याच्यावर बोलायला असतं. 7-8ला आम्ही जेव्हा डेस्टिनेशनला पोहोचू त्यावेळी. म्हणजे ऐकणं, बोलणं, वाचणं, लिहिणं या चारही गोष्टी एकेका सब्जेक्टवर केल्यामुळं इन डेप्थ आम्हाला जायला मिळायचं. आणि मग संध्याकाळच्या सेशनला आम्हाला सगळी डिटेल त्याची क्लॅरिटी मिळायची की काय कसं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी डेफिनेटली एन्जॉय केल्या. फुल क्लॅरिटी येत गेली स्लोली की ह्या 12 आस्पेक्टवर काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्याचा ॲक्शन प्लॅन शेवटी आम्हाला तयार करायचा होता. आणि नॅचरली मी तुम्हाला दाखवायला मुद्दाम तो ॲक्शन प्लॅन, तो शेवटच्या दिवशी सरांनी काही वेळ दिला होता. तर या 12 आस्पेक्ट आहेत, या 12 आस्पेक्ट आणि 3 वर्षाचा 2025, 26, 27चा हा ॲक्शन प्लॅन तयार करायचा होता. आणि ऑलमोस्ट ऑल ऑफ अस डिड दॅट ॲक्शन प्लॅन आणि मेनी ऑफ अस हॅव स्टार्टेड फॉलोइंग इट. इनफॅक्ट मी त्याची फ्रेम करून घेतली आणि घरी लावलीसुद्धा, बेडरूममध्ये लावले. आता बेडरूम ही माझी महाबोधी हॉल झाला आहे सर. तर पण एनिहो हा तो प्रिंट केला, कॉम्प्युटराईज केला चार्ट आणि हा सगळा बेडरूममध्ये, ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजचं बेडरूममध्ये लावलं आहे मी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर तुमच्याकडनं मला जे मिळालं ते म्हणजे, कारण आता माझ्या ह्या एजला किंवा रामदास सर पण होते त्यांच्या एजला बरेच काही इश्यूज प्रॉब्लेम्स असतात, थिंकिंग जास्त करतो, आम्हाला फिजिकल एफर्ट्स कमी असतात. त्यामुळे तुम्ही हे जे टूल दिलं आहे माय मेंटल काउन्सिल, हे एक टूल मी आपल्या ग्रुपवरही टाकलं होतं. इट्स अ टूल, इट्स अ मेथडॉलॉजी की हाऊ टू अडॉप्ट दिस मेथडॉलॉजी टू गेट मेनी आन्सर्स विच आर कल्टिवेटिंग इन अवर माइंड. काहीतरी डोक्यात भुंगा चालू असतो, या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं. सरांनी एक एक्सरसाइज म्हणून आम्हाला एक प्रश्न हे केला आणि हे टूल वापरून आम्ही उत्तरं काढली. सिम्पल आहे की तुम्ही ज्या 9 ते 10 जणांना तुम्ही मानता, रिस्पेक्ट देता किंवा जे तुमचे आयडॉल आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील, स्पिरिच्युअलमधले असतील, आपल्या आईवडीलपैकी कोणी असेल किंवा कोणी गुरुज असतील किंवा इवन माझ्या ह्याच्यात तर मोदी साहेब पण आलेले आहेत, गजानन महाराज आहेत, बरेच काय. तर ते या 12पैकी कुठलेही प्रश्न जर त्यांना विचारले तर, कारण ती प्रश्नाची उत्तरही आपल्या आतच असतात. ॲक्च्युली सरांनी सांगितलं म्हणजे इनर जर्नी होती. प्रश्न आपल्याला पडतो पण उत्तरही आपल्यालाच द्यायचं असतं, कारण बाहेरनं कोणी उत्तर देणार नसतं. तर तो आतला प्रश्न बाहेर कसा काढायचा त्याचं हे टूल सरांनी शिकवलं. ह्याचा मला ट्रिमेंडस. सर मी हे जो आल्यापासून 3दा टूल वापरलं, 3 वेळा छान उत्तर मिळाली आणि आता त्यामुळे लाईफ इज झिंगाला आला. कुठं काही गडबड नाही, सगळी उत्तरं ऑटोमॅटिक येत आहेत. आमचे काउन्सिल बोर्ड सगळी उत्तरं देत आहेत आणि ती उत्तरं मिळाल्यामुळे लाईफची क्लॅरिटी मिळते. ॲक्शन प्लॅनवर नीट कॉन्सन्ट्रेट आणि फोकस करता येतं. सो ते टूल दिल्याबद्दल सर धन्यवाद. आणि बऱ्याच वेळा असं असतं ना की काय करायचं, कधी करायचं, कुठं, काय, केव्हा, कसं, आणि या सगळ्याच्या प्रश्नाची उत्तरं ह्यातनं बऱ्याच गोष्टी मिळायला आता सुरुवात झाली. आणि मगाशी तुम्ही व्हिडिओमध्येही बघितले असेल, दररोज आम्हाला जादू की झप्पी असायची, म्हणजे सगळ्यांना मिठी मारायला लागायची एकदा. आणि इट वॉज इंटरॅक्शन, हार्ट टू हार्ट कनेक्शन त्यांनी व्हायचं. आणि हगिंग इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ह्युमन कनेक्शन आपण बघितले. तर ते एक व्हायचं. मेडिटेशन सर फ्रँकली मला खूप टफ जायचं. 2 तास मला गप्प बसवत नाही, कारण मी खूप त्यामुळं भल्या मुश्किलीने 1 तास जरी जमलं तरी खूप व्हायचं. पण खरं तर 10 मिनिटंही जमत नव्हतं. तर ॲटलिस्ट आता 1 तास जमायला लागलं, दॅट्स अ ग्रेट थिंग.
पण 2-2 तास सर, कधी 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी पण घ्यायचे. दॅट महाबोधीमध्ये काय दुसरा उद्योगच नसायचा. हे सारखं मेडिटेशन आणि इनर जर्नी, बोलायचं नाही, बडबड नाही. मोबाईल तर गुल्लाड झाला होता, तो हॉटेलमध्ये लेहलाच मोबाईल होता, त्यामुळं मोबाईलची बायकोची आठवण काढूनही फायदा नव्हता. सो अशा सगळ्या गोष्टी, मजा आली. आणि सर्वात शेवटचा जो चॅप्टर होता तो मला जास्त भावला, म्हणजे जास्त आवडला, तो म्हणजे लिगसी स्टेटमेंट. तर ह्याच्या खाली पण लिगसी स्टेटमेंट दिलेलं आहे. कारण लिगसी स्टेटमेंट म्हणजे काय, म्हणजे वेगवेगळे चॅप्टर सरांनी सांगितलेच की 12 आस्पेक्टमध्ये, हेल्थ अँड फिटनेस, इंटलेक्च्युअल, इमोशनल, कॅरेक्टर, स्पिरिच्युअल, पॅरेंटिंग. कारण 2-4 अचीव करताना कुठेतरी 2-5 मिससुद्धा व्हायचे. आजपर्यंत होत होते, झाले कसे तरी, मग आपण काउंटर बॅलन्स करतो आणि तारेवरची कसरत करत या सगळ्या गोष्टी अचीव करायचा प्रयत्न करतो लाईफमध्ये. आता माझ्या प्रोफेशनल लाईफला 37 इयर्स कंप्लीट झालेत. 1988ला मी ही जर्नी चालू केली होती, अनंत डिफेन्स सिस्टम. तर आता जे काय मिस झालंय निदान ते तरी पुन्हा कॅच करायचं, भरून काढायचं आणि त्याच्यावरही प्रोग्रेस करायची. हा एक चांगला उद्योग सर तुम्ही मागे लावलाय. तर डेफिनेटली हे सगळं करीन, कारण ते आता स्वतःच डिझाईन केलंय. लिगसी स्टेटमेंट म्हणजे की आपण मेल्यावर आपल्याला काय ह्यांनी लोकांना ओळखलं पाहिजे, की बाबा चेतन समजा गेलेवर, तर चेतन कसा होता, काय होता, काय, तर त्याचं लिगसी स्टेटमेंट आपण डिझाईन करायचं, लोकांनी नाही. सो माझं लिगसी स्टेटमेंट सर मला वाचू का, की काय म्हणून मी मेल्यावर तुम्ही मला आठवण काढलेली आवडेल. तर ते लिगसी स्टेटमेंट: आय वॉन्ट टू बी रिमेंबर्ड फॉर जनरॉसिटी, एनर्जी अँड एन्थुझियाझम, visionary but grounded human and true devotee of Gajanan Maharaj who crafted his life well to inspire 1000 peoples. असं मी ते डिझाईन झालं. आणि 1000 पैकी आत्ता 50 एक आहेत माझे मेंटी, 2-3 आलेले आहेत, मित्र मेंटी आलेले आहेत. पण 1000चा आकडा पार करायचा आहे, तेवढ्या लोकांना इन्स्पायर करून मरायचं आहे. सो दॅट्स अ गुड स्टेटमेंट. चांगलं एक व्हिजन माझ्यासमोर मिळालं, चांगलं. बाकी गोष्टी सांगायच्या तर तिथल्या प्रत्येक जागा, म्हणजे पँगयाँग लेक असेल, नुब्रा व्हॅली असेल, किंवा प्रॉपर लेह, महाबोधी, किंवा ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी स्पिरिच्युअल एनर्जी आहे, काहीतरी वेगळं आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ॲक्शन प्लॅन लिहून आणल्यात 2025च्या, ज्याला आता 6 महिनेच राहिलेत, त्यातल्या ऑलरेडी निम्म्या गोष्टी जवळजवळ माझ्या ह्या गेल्या 10-15 दिवसातच होत आल्या जवळजवळ. तिथे काहीतरी एनर्जी आहे. आणि सरांचं नेहमी म्हणणं असतं, जे काय तुम्हाला वाटतं ते लिहा, लिहिल्यावर त्या गोष्टी होण्याची शक्यता दाट असते. आणि यावर मी बिलीव्ह केला. 2016 साली जेव्हा मी बर्निंग डिझायर सरांबरोबर केलं होतं महाबळेश्वरला, त्यावेळी लिहिलं होतं की 2020 साली 20 कोटी टर्नओव्हर पार होणार. त्याला आम्ही T20/2020 असं नाव दिलं होतं. 2020ला कोरोना आला, पण त्याच्या आतच आमचा 20 करोड टर्नओव्हर पास झाला. आणि त्याच वहीमध्ये असंही लिहिलेलं आहे की 2025 साली माझा टर्नओव्हर 50 कोटी पार झालेला असेल. आणि तो एक्झॅक्टली 50 कोटीच यावर्षी पार झाला, 52 कोटी झाला. सो काहीतरी मिराकल आहे, काहीतरी या टूलमध्ये काहीतरी महत्त्व आहे की तुम्ही लिहित जा. जे तुम्हाला वाटतं ते, आपल्या डोक्यात कित्येक विचार येतात, आपण लिहित नाही, ते लिहायचे आणि ते आपल्याला दिसतील असे कंटिन्युअस लावायचे, कारण त्याचा एक वेगळा इफेक्ट होतो. त्यामुळे ते दिसतील आपल्याला असे लावायचे आणि त्याच्यावर थोडा थोडा एक रिमाइंडर्स पण आपल्याला येत जातात आणि त्या गोष्टी होत जातात. दॅट्स ऑल सर. हे मला सांगायचं होतं की तुम्ही या सगळ्या, आणि ह्या खरंच या पुस्तकातनं आणि शेवटी कन्क्लुजनमध्येही आम्हाला एक 28 सेल्फ ओथ घेतल्यासारख्या गोष्टी आहेत. तर त्या अजून फॉलो करायला तशी सुरुवात करायची. पण आय एम शुअर की हे जे हे सगळं डिझाईन करण्यामागे तुमचा जो उद्देश होता, तो मला तरी तो पूर्ण उद्देश पार झाल्याचं जाणवत आहे. आता बाकीचे कलिग्स काय म्हणतायत बघूया, बट डेफिनेटली. आणि थँक्स वन्स अगेन. 15 ऑगस्टला सर आमच्याकडे झेंडावंदनला आले होते, आमचे 90-100 एम्प्लॉईज, आणि आम्ही छान झेंडावंदन. आणि त्यावेळी सरांनी जे गायडन्स दिला, त्यावेळी सगळ्या एम्प्लॉईला जे चार्जिंग केलं. सो दॅट विल ऑल्सो हेल्प अस टू रीच फ्रॉम 50 CR to 500 CR बिकॉज अ 10x ग्रोथ. बट 10x ग्रोथ नॉट ओनली इन टर्नओव्हर, दॅट इज गोइंग टू हॅपन नाव विच व्हेरी इझिली अँड दिस थिंग, बट अदर 12 आस्पेक्ट्स ऑल्सो 10x ग्रोथ होणार. आणि त्याच्याकरता दरवर्षी लेह लडाखला येणार. एक छोटंसं मला लीना येतेच, सरांना एक छोटंसं गिफ्ट द्यायचंय, तर त्यांना मी सरांना पुढे बोलवतो.
आमच्या फॅक्टरीमध्ये गजानन महाराजांचं छोटंसं मंदिर आहे, तर त्यामुळे मी गजानन महाराजांची मूर्ती आणि अक्कलकोट आणि साईबाबा यांची मूर्ती मी सरांना थँक्स. थँक्यू सो मच.